नमस्कार. कुलस्वामिनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपण करणार आहोत चण्याच्या डाळीचं पिठलं. त्यासाठी साहित्य: 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, म्हणजे मूठभर कांद्याची पात, 1 कांदा, मिरची, लसूण, जिरा आणि कोथिंबीरचा ठेचा, 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट, हळद, तेल, मीठ. आता कढईमध्ये तेल टाकूया, 1-2 चमचे छोटे. मग टाकूया कांदा, चांगलं परतून घेऊया. चांगला भाजला गेला आहे. आता त्यात टाकूया आपण मिरची, लसूण, जिरा आणि कोथिंबीरची पेस्ट, म्हणजे ठेचा. जरा परतून घेऊया. मग टाकूया थोडी हळद, अर्धा चमचा हळद. थोडं परतून घेऊया. परतून झाली की टाकूया थोडी कांद्याची पात, परतून घेऊया. झालं आहे कांद्याची पात ठेचा. आता ह्यात आपण 2 ग्लास पाणी घालूया. 2 ते 3 ग्लास. पाणी घालूया आणि उकळी येऊन देऊ. आता ह्या बेसन पिठामध्ये आपण पाणी टाकून त्याला थोडं काढून घेऊया, कारण की असं वरून सुकं पीठ टाकलं तर गाठी होतात. आता पाणी टाकून जरा पातळ करून घेतलं तर गाठी होत नाही. आणि आता पातळ करून घेऊया. उकळी आली की मग त्यात आपण टाकूया. आता पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून झालं आहे. आता आपल्या ह्याला उकळी आली तर आता त्यात आपण पीठ टाकून हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं मिक्स केलं की ह्याच्यात पीठ आता पातळ करून पीठ टाकलं की म्हणजे गाठी होत नाही. आणि आपण चवीनुसार मीठ टाकू. मीठ टाकून घेऊन चांगला हलवून घेऊया. आणि जेव्हा हे पिठलं शिजत येईल त्यानंतर मग तो शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि 1-2 मिनिटं ठेवून झाकून घेऊन मग आपलं पिठलं तयार झालं. आता 5 मिनिटं झाले. पिठलं जरा शिजलं आहे. 5 मिनिटांनी शेंगदाण्याचा कूट टाकूया. तुम्हाला टाकायचा तर टाका, नाही टाकला तर टाकतो. तर शेंगदाण्याच्या कुटाने जरा चव येते. आणि ते चांगलं मिक्स करून घेऊन या आणि पुन्हा 5 मिनिटं शिजवून देऊया. अशा प्रकारे आपलं हे पिठलं तयार झालं आहे. 10 ते 15 मिनिटं टाकतात. आणि हे पातळ का केलं आहे, कारण हे भाताला पण खाता येतं आणि भाकरी पण खाता येतं. आता आपण ते काढली करूया. त्याला थोडं कच्चं तेल पण खाणं अतिशय छान लागतं. आता हे ताटलीत सर्व करूया. तर आपली ही अशाही तयार झाली ताटली. पिठलं, भाकरी, कांदा, काकडी, मिरची, भात. या मग जेवायला. आवडलं तर. अशा प्रकारे ही झाली आपली पिठलं भाकरीची थाली तयार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.